नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत 24 मे 2026 रोजी झालेला एस-आर-पी-एफ दौंड या घटकाचा पेपर. त्यामधील आपण जी-के बघणार आहोत. पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यातील अष्टविनायका मंदिरापैकी एक नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाली बल्लाळेश्वर. अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यात आहे. तर इतर दिलेले पर्याय म्हणजेच मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि ओझरचा विघ्नेश्वर हे पुणे जिल्ह्यातच आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर. महाराष्ट्राला अरबी समुद्रालगत कोकण किनारपट्टी लाभली आहे. तिची लांबी सुमारे 720 किलोमीटर लाभली आहे. बघूया पुढील प्रश्न. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेम्स चॅडविक. 1932 मध्ये ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला, ज्यामुळे अणुसंरचना समजण्यास मदत झाली. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 न हरिजन सेवक संघ या संस्थेची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1932 रोजी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी गांधीजींनी 1932 मध्ये हरिजन सेवक संघ या संस्थेची स्थापना केली. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 नासा ही संस्था कोठे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉशिंग्टन DC. नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना 1958 मध्ये झाली. हिचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 तागाचे उत्पादन भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. भारतात सर्वाधिक ज्यूट म्हणजेच ताग उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 पृथ्वीच्या वातावरणात 20.95% हे प्रमाण कोणत्या वायूचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन. पृथ्वीच्या वातावरणात सुमारे 20.95% ऑक्सिजन आहे. हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. गिद्दा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब. पंजाबमधील महिलांचे पारंपरिक लोकनृत्य आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. 2006 मध्ये प्लुटोला ग्रहाच्या यादीमधून वगळण्यात आले. त्यामुळे सध्या 8 ग्रह मानले जातात. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व ड. सूर्यकिरणांपासून त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होते व हाडांसाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 12 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. आसाम या राज्यात एकशिंगी गेंड्यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्ल मार्क्स. दास कॅपिटल हा अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 ग्रामगीता हा ग्रंथ कोणी रचला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरकंटक. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या संगमावरून नर्मदा नदीचा उगम होतो. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
21 ऑक्टोबर. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे. येथे IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. पर्यटन क्षेत्राची जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. पुढील प्रश्न हा करंट अफेअरवर आहे. केंद्र शासनाच्या 2026च्या आर्थिक बजेटमध्ये दिलेल्या संदर्भानुसार कर्तव्य 1 स्तंभाचे पिलरचे खालीलपैकी कोणते वर्णन सर्वोत्तम आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रचनात्मक सुधारणांचा वेग कायम ठेवत उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सुधारणा आणि कार्यक्षमता वाढ यावर भर. बघूया पुढील प्रश्न. रेअर अर्थ कॉरिडॉर रेअर अर्थ कॉरिडॉर उपक्रमात खालीलपैकी कोणत्या राज्याचा खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख करता येणार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. तर ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश तसेच तमिळनाडू यांचा ख या राज्यांचा खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. शी मार्ट्स कोणत्या विद्यमान कार्यक्रमावर आधारित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखपती दीदी कार्यक्रम. महिला बचत गटांना व्यवसायासाठी मदत करणारी योजना आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. देवभूमी म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. उत्तराखंड येथे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असे अनेक प्रकारचे मंदिरे असल्यामुळे त्यामुळे या राज्याला देवभूमी असे म्हणतात. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. नारी शक्ती वंदन रन खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. महिला सक्षमीकरण व क्रीडा जनजागृतीसाठी हा उपक्रम आहे. बघूया पुढील प्रश्न. सन 2026 मध्ये इंटेलच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिप यू टॅन. चालू घडामोडीचा प्रश्न असल्यामुळे यामध्ये अपडेट झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. ओडिशामधील राष्ट्रीय जलमार्ग 5 नॅशनल वॉटरवे कोणत्या औद्योगिक क्षेत्रांना बंदरांशी जोडतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तालचेर, अंगुल पारादीप किंवा धामरा बंदरे. कोळसा व औद्योगिक माल वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. धन्यवाद मित्रांनो.